नमस्कार, मैं पलक। डेली न्यूज 9 में आपका स्वागत है। डालते हैं नजर आज की मुख्य खबर पर। बच चुकी है रणभेरी, अब होने वाला है शंखनाद। बीच रही है चुनावी बिसात, किस करवट बैठेगा सियासत का ऊंट। नेता नहीं जनता करेगी तय, किसको बनाएगी अपना सरताज। चुनाव से पहले चुनाव की बात, हर दावेदार से कराएंगे आपकी मुलाकात। देखिए चुनाव पर चर्चा आपके अपने चैनल सिर्फ डेली न्यूज 9 पर। नमस्कार, मी पीयूष राजेंद्र बुर्डे, नगर परिषद खापा नगराध्यक्ष पदाकरिता भाजपाचा अधिकृत उमेदवार आहे। बरं, प्लीज दादा आपण मला सांगा की नेमके कोणकोणते विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढत आहात? बघा, गेल्या 30 वर्षापासून आमच्याकडे सावनेर विधानसभेचे नेतृत्व करणारे आमच्या पक्षाचे नव्हते। आज सौभाग्याने गेल्या वर्षभरापूर्वी जी निवडणूक झाली त्यात आम्हाला अतिशय विकासात्मक एक धोरण असणारे, विजन असणारे विजनरी लीडर सन्माननीय डॉक्टर आशिष बाबू देशमुख आमदार म्हणून लाभले आहे आणि त्यांच्या नेतृत्व ही नगर परिषद निवडणूक लढवत आहोत। निवडणुकीमध्ये आमचं धोरण अजेंडा या सावनेर विधानसभेप्रमाणेच आमच्या खापा शहराचा नवनिर्माण करायचे असून खापा शहराचा संपूर्ण विकास आम्ही करणार आहोत। कालच आमचे संकल्प पत्र प्रसिद्ध आम्ही केले। त्या संकल्प पत्रानुसार आम्ही सर्व लिखित 31 मुद्दे जे दिलेले आहेत ते 100% या गावाचा सर्वांगीण विकास करणारे असून त्यावर आमचा विशेष जोर असणार आहे। स्मार्ट खापा ची संकल्पना जी आहे त्या बाबतीत काय नेमकं दिसेल? स्मार्ट खापा असं असणार आहे की नगर परिषदच्या संपूर्ण कारभारात ट्रान्सपरन्सी असणार आहे, पारदर्शकता असणार आहे। लोकांना एक साधं जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी जो कालावधी 8-8 दिवस, कधी कधी 15 दिवस लागतात, विवाह नोंदणी करण्याकरिता 2-2, 3-3 महिने कधी कधी लागतात, तर यामध्ये अतिशय ट्रान्सपरन्सी असून डोर टू डोर आम्हाला कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील, ज्या प्रॅक्टिकली पॉसिबल आहे त्या सर्व सुविधा नागरिकांना घरपोच आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। खापा इथे भाजपतर्फे आपल्याला जेव्हा उमेदवारी मिळाली त्यानंतर आपल्या लोकांमध्ये आणि खापाच्या जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे, काय सांगणार? बघा, मी भारतीय जनता पक्षाचा गेल्या 10 वर्षापासून प्रामाणिक ग्राउंड लेवलवर काम करणारा कार्यकर्ता आहे। पक्षाने मला जो मान सन्मान द्यायचा ते माझ्या कामाला अनुसरून सर्व नेते मंडळीने आजपर्यंत देत गेले आहे। आता स्वाभाविक आमचं पक्ष हे घराणेशाहीला अनुसरून काहीही चालत नाही। येथे कुठलाही एक नेता काहीही निर्णय घेत नाही। सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा मनातले काय आहे ते ऐकून पार्टी लेवलवर, पार्टी स्तरावर एक विशिष्ट बाहेरची टीम पाठवून सर्वेक्षण करून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किंवा नगरसेवक पदाचा उमेदवार अतिशय पारदर्शकतेने ठरवला जातो। त्यामुळे साहजिक ज्याची लोकप्रियता गावात जास्त होती, साहजिक ज्याचे काम लोकांना सर्वश्रुत होते, अशा उमेदवाराला पार्टीने उमेदवारी दिली। हेच त्याचं कारण आहे। म्हणून लोकांमध्ये साहजिक लोकांमधून लोकांनी दिलेला निर्णयाला पार्टीने आपला निर्णय केला, म्हणून जनतेमध्ये उत्साह होता। बरं, काय सांगणार जेव्हा निवडणूक येते आणि निवडणूकच्या वेळेवर भूलथापा देणे, वेगवेगळ्या प्रकारचे आमिष देणे, पैसे देणे, अशा प्रकारचे जे प्रकार आहे ते विरोधी पक्ष नेहमी करत असतो, तर अशा वेळेला आपली जी सुजाण जनता जी आहे, सुजाण मतदार आहे, त्यांना काय एक आव्हान आपण करू इच्छिता? बघा, माझ्या खापा शहरातील सर्व मायमाऊली जनतेला हात जोडून नम्र विनंती आहे की ही निवडणूक फक्त निवडणूक नाही तर या खापा नगरीचे उज्ज्वल भविष्य ठरवणारी आहे। ही निवडणूक या खापा शहराचा सर्वांगीण विकास करणारी आहे। ही निवडणूक या खापा शहराचे नवनिर्माण करणारी आहे। या खापा शहरातील महिलांना सक्षम करणारी आहे। या खापा शहरातील माझ्या तरुण बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणारी आहे व या खापा शहरातील विद्यार्थ्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देणारी आहे। या खापा शहरातील तरुण खेळाडूंना, स्पर्धा परीक्षासाठी तयारी करणाऱ्या मुलांना
मुलांकरिता सर्व सुविधा उपलब्ध करून देणारी निवडणूक आहे. म्हणून आज आमचे राज्यात शासन आहे, केंद्रात शासन आहे व जे नेते आम्हाला लाभले आहे सौभाग्याने, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय गडकरी साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब आणि आमचे विकास पुरुष आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख साहेब, तर या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज भाजपा सोबत राहायला माझी विनंती राहणार आहे. कारण दुसऱ्या पक्षाचा नेता नाही, आमदार नाही, काही रिझन नाही व ते उमेदवार जे आता या निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी आहेत त्यांची या गावासाठी, या गावातील लोकांसाठी काही कामं केल्याची ठोस पार्श्वभूमी सुद्धा नाही. म्हणून मला साहजिक माझ्या खापा शहरातील जनतेवर विश्वास आहे. ते निश्चितच आमच्या सोबत राहतील आणि 3 तारखेला तुम्हाला 100% गुलाल आमचाच दिसणार आहे. त्यामुळे मी माझ्या खापा शहरातील मायमाऊली जनतेला आव्हान करतो, हात जोडून नम्र विनंती करतो की आपल्या खापा शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता, आपल्या खापा नगरीच्या भविष्याकरिता आपण कृपया माझ्या व माझ्या समवेत असणाऱ्या सदस्य उमेदवाराच्या नावासमोरील कमळ चिन्हाची बटन दाबून कृपया भरपूर मतदान करा. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा व आम्हाला आपला आशीर्वाद द्या. धन्यवाद. आज के लिए बस इतना ही. ऐसी ही ताजा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.